नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे डॉक्टर अंकिता. मी माझी डॉक्टरल डिग्री केली आहे मशीन लर्निंगमध्ये. मी माझं मास्टर्स केलं आहे कम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेमधून आणि मला 12+ वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स आहे. त्यात लास्टचे 7 वर्ष मी डेटा स्पेसमध्ये रिसर्च करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक डॅशबोर्ड बनवूयात. एक्सेलमधून एक डॅशबोर्ड बनवूयात आणि त्याचा डेटा हा जो डेटा मी वापरणार आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल. ठीक आहे. तर हा डेटा सेट आहे. एकदा बघूयात की डेटा सेट एक्झॅक्टली काय आहे. आपल्याकडे ऑर्डर आयडी आहे, कस्टमर आयडी आहे. म्हणजे जसा Amazonचा सेल्स डेटा असतो तसाच हा एक डेटा तयार केलेला आहे. प्रॉडक्ट आयडी, रिजन, सेल्स प्राइस, क्वांटिटी, टोटल अमाउंट, पेमेंट मेथड वगैरे, वगैरे खूप सारी गोष्टी आहेत. तर आपण जेव्हा डॅशबोर्ड बनवूयात, तर काहीतरी प्रश्न सोडवूयात ना डॅशबोर्ड बनवताना. तर हे प्रश्न मी इथे दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, की रिजन वाईज सेल्स किती आहे? रिजन वाईज सेल्स किती आहे? तर इथे बघा रिजन कॉलम आहे आपल्याकडे. तर नॉर्थ कॉलमचा बघा सेल्स अमाउंट, हा सेल्स अमाउंट आहे. मग नॉर्थ कॉलमचा हा सेल्स अमाउंट आहे. नॉर्थ कॉलमचा इथे सेल्स अमाउंट आहे. तर सगळ्या नॉर्थ कॉलमचा सगळ्या नॉर्थ रिजनचा टोटल सेल्स किती असणार ते आपल्याला फिगर आउट करायचं आहे. सगळ्या सेंट्रल रिजनचा टोटल सेल किती असणार ते आपल्याला फिगर आउट करायचं आहे. तर हे सगळं एकत्रित करणं, मग टोटल करणं, जर आपण मॅन्युअली केलं तर जरा डिफिकल्ट होईल ना. तर मॅन्युअली करायची गरज नाही. आपण काय करू शकतो, आपण पिवट टेबल यूज करू शकतो. तर पिवट टेबल कसं यूज करायचं, पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा. कसं सिलेक्ट करायचा, कंट्रोल ए प्रेस करून पूर्ण ही एक्सेल शीट सिलेक्ट करायची. इन्सर्टवर जायचं. इन्सर्टवर जाऊन पिवट टेबल, इथे ते तुम्हाला ऑप्शन विचारणार, न्यू वर्कशीट पाहिजे की एक्झिस्टिंग वर्कशीट. तर आपल्याला न्यू वर्कशीट पाहिजे. तर जेव्हा तुम्ही न्यू वर्कशीटवर क्लिक कराल तर अशी एक शीट बनून येणार जिथे पिवट टेबल लिहिलेलं असेल आणि हे तुमचे जे कॉलम्स आहेत ते सगळे इथे आलेले आहेत आणि इथे 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. तर ह्या 4 ऑप्शन्स मधून कुठले ऑप्शन वापरायचे ते आपण बघूयात. तर सर्वात पहिले आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, की रिजन वाईज सेल्स पाहिजे. रिजन वाईज सेल्स. तर रिजन वाईज सेल्स काढायला तुमचा डेटा कसा दिसायला पाहिजे ते तुम्ही इमॅजिन करायला पाहिजे. तर रिजन्स कसे दिसायला पाहिजे, इथे रिजन्स यायला पाहिजे. नॉर्थ, साऊथ, सेंट्रल. ठीक आहे. आणि नॉर्थचा टोटल सेल्स इमॅजिन करा 10,000, साऊथचा 25,000, सेंट्रलचा सपोज 30,000. ठीक आहे. असं यायला पाहिजे. आता असं यायला तुम्हाला कळायला पाहिजे की हे नक्की काय आहे. व्हॉट इज दिस कॉल्ड? दीज आर कॉल्ड ॲज रोज. दीज आर कॉल्ड ॲज रोज. तर तुमचे रिजन्स कुठे यायला पाहिजे, रो मध्ये. तर इथे बघा, इथे ऑप्शन आहे ना आपल्याकडे रोज. तर तुमचे रिजन्स कुठे यायला पाहिजे, रोज मध्ये. आणि ही जी व्हॅल्यू आहे, हे जे आहेत ते ह्या रिजन्सचे व्हॅल्यूज आहेत. तर व्हॅल्यूज कुठे यायला पाहिजे, इथे. तर आपण नक्की काय करतो इथे, सगळे नॉर्थ आपल्या डेटामधून जितके नॉर्थ आहेत, आपल्या डेटामध्ये जितके नॉर्थ आहेत तितके नॉर्थ आपण एकत्र आणतोय आणि या नंबरचं टोटल अमाऊंटचं आपण काय करतोय, सम काढतोय. म्हणजे नॉर्थचे जेवढे टोटल अमाऊंट असतील त्याचं एडिशन करतोय, म्हणजे सम. तर जेव्हा आपण ते एडिशन, काउंट, ॲव्हरेज वगैरे करतो, ती व्हॅल्यूज कुठे जाते, व्हॅल्यूज या सेक्शन मध्ये जाते, पिवट टेबल मध्ये. तर लेट्स डू दॅट. रिजन्स कुठे जाणार, रिजन जाणार रोज मध्ये आणि व्हॅल्यूज मध्ये काय जाणार, टोटल अमाऊंट. व्हॅल्यूज मध्ये काय जाणार, टोटल अमाऊंट. तर जसं आपण इमॅजिन केलेलं तसं आपल्याला डेटा भेटलाय. सेंट्रल रिजन मध्ये इतका सेल्स आहे, ईस्ट मध्ये इतका आहे, सर्वात जास्त कुठे आहे, नॉर्थ मध्ये. आता क्वेश्चन मध्ये मी परत जाते. काय सांगितलं आपल्याला, ह्याचा कॉलम चार्ट बनवायला. तर हे मी सिलेक्ट करणार. मी इन्सर्ट मध्ये जाणार. इन्सर्ट मध्ये जाऊन इथे तुम्हाला कॉलम चार्ट दिसेल. हे बघा,
तर 3D कॉलम चार्ट जरा चांगला दिसतो, तर आपण 3D कॉलम चार्ट बनवूया आणि याला आपण नाव देऊया टोटल सेल्स बाय रिजन. टोटल सेल्स बाय रिजन आणि हे मला बोल्ड मध्ये हवंय. तर होम मध्ये जा आणि याला बोल्ड करा. हे बटन्स ना घाणेरडे दिसत आहेत, हे बटन्स आपल्याला नको आहेत. तर आपण इथे राईट क्लिक करायचं, हाईड ऑल बटन्स ऑन द चार्ट. ठीक आहे. आता ही जी लाईन्स दिसते ही पण तेवढी चांगली नाही दिसत, तर काय करायचं, इथे जाऊन हे प्लस साइन वर क्लिक करून ग्रिड लाईन्सला काढून टाका. मग हे पण आपल्याला नकोय, डिलीट करा. हे आपण बोल्ड करूयात आणि हे पण आपण बोल्ड करूया. आता नंबर्स इथे असल्यापेक्षा जर ह्याच्या वरती असेल तर चांगले दिसणार ना. तर डेटा लेबल जर तुम्ही ऑन केले तर नंबर्स वरती येणार, त्याला बोल्ड करून टाका. आता नंबर्स वरती आले तर ह्याची काय गरज आहे का आपल्याला, काढून टाका, डिलीट. बघा चांगला दिसतोय आता ग्राफ. आता ह्याचे जर कलर तुम्हाला चेंज करायचे असतील या बार्सचे, तर बार्सला सिलेक्ट करायचं, राईट क्लिक आणि इथे फिलचा ऑप्शन येईल. फिलचा ऑप्शन मध्ये जर का तुम्ही ग्रेडियंट वर गेला तर असा शॅडो येणार तुमच्या ग्राफमध्ये. ठीक आहे, असे कलर्स येतील, शॅडो नाही. तर चांगला दिसतोय ना हा ग्राफ. मग ह्याला बॉर्डर देऊन टाका. बॉर्डर कसे देणार, सिलेक्ट करा, इथे राईट साईडला बघा बॉर्डर दिसतोय. बॉर्डर मध्ये आपण सॉलिड लाईन सिलेक्ट करूया आणि इथे ह्याला कलर देऊया ब्लॅक. ठीक आहे, तर चांगला दिसतोय हा ग्राफ बघा. आता असे मल्टिपल ग्राफ्स आपल्याला बनवायचे आहेत. तर सेकंड क्वेश्चन बघा, प्रॉडक्ट वाईज सेल्स काय आपल्याकडे, प्रॉडक्ट वाईज सेल्स. तर परत आपण इकडे जाऊयात, सिलेक्ट कसं करणार, कंट्रोल ए परत पिवट टेबल बनवा. आता आपल्याला काय हवंय, प्रॉडक्ट वाईज सेल्स. तर आपण काय सिलेक्ट करूयात याच्यात ना, प्रॉडक्ट आपण शोधू शकतो इथे, प्रॉडक्ट नेम. आपल्याला काय पाहिजे, प्रॉडक्ट वाईज सेल्स. सेल्स कुठे आहे, टोटल अमाऊंट मध्ये. टोटल अमाऊंट कुठे टाकणार आपण, व्हॅल्यू मध्ये. तर हे बघा आपले प्रॉडक्ट वाईज सेल झाले. आता ह्याला तुम्ही सॉर्टही करू शकता. ठीक आहे, सॉर्ट कसं करायचं, ह्याला राईट क्लिक करा, सॉर्ट लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट. तर बघा सर्वात जास्त सेल कुठल्या प्रॉडक्टचं आहे, स्मार्टफोनचं. असं तुम्ही सॉर्टही करू शकता. आता क्वेश्चन्स मध्ये जाऊया. प्रॉडक्ट वाईज सेलचं आपल्याला काय बनवायला सांगितलंय, बार चार्ट बनवायला सांगितलंय. तर ह्याला आपण सिलेक्ट करूया, इन्सर्ट. मग काय सांगितलंय, बार चार्ट. हा झाला तुमचा बार चार्ट. ठीक आहे, मग जसे मी तुम्हाला स्टेप सांगितलेले तसे तुम्ही इथे ह्याला डेकोरेट करू शकता. ह्याला काढून टाका, ग्रिड लाईन्सला काढून टाका. कसं काढणार ग्रिड लाईन्सला, इथून. मग इथे ह्याला होम मध्ये जाऊन बोल्ड करा. ह्याला पण सिलेक्ट करा, खालच्या ऍक्सिसला सिलेक्ट करून बोल्ड. मग हे बार्स मी सिलेक्ट केलेले आहेत, राईट क्लिक करून तुम्ही ग्रेडियंट मध्ये जाऊन इथे ग्रेडियंट देऊ शकता. ठीक आहे, चांगला दिसतोय आपला ग्राफ. आता इथे बॉर्डर देऊयात आपण. बॉर्डर कसे देणार, इथे येऊन सॉलिड लाईन, बघा बॉर्डर आलाय. पण बॉर्डर इथे आलाय आपल्याला बॉर्डर कुठे पाहिजे, फक्त बाहेर. तर फक्त बाहेर सिलेक्ट करा आणि सॉलिड लाईन. ठीक आहे, आणि ह्याला नाव देऊन टाकूया, काय आहे हे, प्रॉडक्ट वाईज सेल्स. ठीक आहे, आणि होम मध्ये जाऊन बोल्ड. ठीक आहे, चांगला दिसतोय आपला ग्राफ. ह्याला आपण नाव देऊयात पिवट 2 आणि ह्याला आपण नाव देऊयात पिवट 1. ठीक आहे, 2 ग्राफ झालेले आहेत आपले डॅशबोर्ड मधले. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, पेमेंट मेथडचा पाय चार्ट बनवायचा आहे आपल्याला. पेमेंट मेथडचा पाय चार्ट, तर हे सिलेक्टेडच आहे. इन्सर्ट वर जाऊया, पिवट टेबल, ओके. तर कुठला पेमेंट मेथड जास्त वापरला जातोय तो आपण बघूयात. पेमेंट मेथड, तर ज्या पेमेंट मेथडनी जास्त सेल अमाऊंट आणली आहे ती पेमेंट मेथड माझ्या हिशोबाने जास्त वापरली जाते. ठीक आहे, तर हे बघा 9398 क्रेडिट कार्ड सर्वात जास्त वापरला जातोय आणि ह्याचा आपल्याला काय बनवायला सांगितलंय, पाय चार्ट. तर इन्सर्ट वर जायचं, इथे जायचं, मग हा आपला 3D पाय चार्ट. आता 3D पाय चार्टला पहिले तर नाव देऊन टाकूयात आपण. काय आहे नाव याचं, पेमेंट मेथड डिस्ट्रीब्युशन.
पेमेंट मेथड डिस्ट्रीब्युशन सिलेक्ट करा ह्याला. मग होम मध्ये जाऊन बोल्ड करा. हे आपल्याला नकोय. काय आपल्याला नकोय? हे बटन्स नकोयत. ठीक आहे, बटनला सिलेक्ट करा, राईट क्लिक करा, हाईड ऑल बटन्स. मग हे पण आपल्याला नकोय. पण ते सगळं आपण काढून टाकलं. आता आपल्याला कळणार कसं की कुठला पाय इथे काय रिप्रेझेंट करतोय. तर इथे जायचं, इथे डेटा लेबल्स वर जाऊन इथे तुम्ही डेटा कॉलआउटला सिलेक्ट करू शकता. तर बघा आपल्याला खूप इझिली कळतंय की काय काय आहे. ठीक आहे, तर मी काय केलं, सिलेक्ट करून बोल्डला क्लिक केलं, जेणेकरून मला कळेल की जेणेकरून ते चांगलं दिसणार. आणि आपल्याला काय कळतंय इथून 27% क्रेडिट कार्ड विच इज द लार्जेस्ट. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढे जायच्या आधी ह्याला आपण बॉर्डर देऊयात सॉलिड लाईन ब्लॅक. ठीक आहे, चांगला ग्राफ तयार झालाय. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात. नेक्स्ट क्वेश्चन इज डिलिव्हरी स्टेटसचा आपल्याला डोनट चार्ट बनवायचा आहे. त्याआधी याला आपण नाव देऊया पिवट 3. डिलिव्हरी स्टेटस, डिलिव्हरी स्टेटस, तर ह्याला आपण इन्सर्ट मध्ये पिवट. ओके, तर काय सांगितलंय आपल्याला? डिलिव्हरी स्टेटस. तर डिलिव्हरी स्टेटस कुठे जाणार? रोज मध्ये. डिलिव्हरी स्टेटसचा आपल्याला काय सांगितलंय? डोनट चार्ट. तर आपल्याला नक्की काय पाहिजे इथे की कुठले डिलिव्हरी स्टेटस. तर मी तुम्हाला आधी डेटा दाखवते. तर हे बघा, डिलिव्हरी स्टेटस काय आहे? कॅन्सल, डिलिव्हर्ड, इन ट्रान्झिट. 3 डिलिव्हरी स्टेटस आहेत आपल्याकडे. कॅन्सल, डिलिव्हर्ड आणि इन ट्रान्झिट. तर कॅन्सल्ड मध्ये किती ऑर्डर्स आहेत, डिलिव्हर्ड किती ऑर्डर्स आहेत आणि इन ट्रान्झिट म्हणजे ऑन द वे किती ऑर्डर्स आहेत ते आपल्याला काउंट करायचे. तर काउंट करायचंय, तर हा प्रत्येक रो काय डेपिक्ट करतोय बघा. ऑर्डर 1, ऑर्डर 2, ऑर्डर 3. तर प्रत्येक रो काय डेपिक्ट करतोय? नंबर ऑफ ऑर्डर्स. तर मी जर काउंट केलं की हे कॅन्सल्ड जितक्या वेळेला आपल्या डेटा सेट मध्ये येतोय, म्हणजे मी कॅन्सलचे जर रोज काउंट केले तर मला कळेल ना की किती कॅन्सल्ड ऑर्डर्स आहेत. मी डिलिव्हर्डचे जर रोज काउंट केले तर मला कळेल किती डिलिव्हर्ड रो आहेत, सो ऑन अँड सो फोर्थ. तर मी सिलेक्ट करणार याला. मी ऑलरेडी सिलेक्ट केलेलं आहे इथे. ठीक आहे, डिलिव्हरी स्टेटस गेलं रोज मध्ये. मला काय पाहिजे? मला काउंट पाहिजे, काउंट ऑफ रोज. तर जेव्हा तुम्हाला काउंट ऑफ रोज पाहिजे तर तुम्ही कुठलाही कॉलम सिलेक्ट करू शकता. तर सपोज मी ऑर्डर आयडी सिलेक्ट करते इथे. ठीक आहे, तर इथे बघा ऑटोमॅटिकली इथे काउंट ऑफ ऑर्डर आलाय. जर तुम्हाला काउंट नसेल हवं, तुम्हाला सम हवं असेल, तर इथे राईट क्लिक करून तुम्ही समराइज व्हॅल्यूज मध्ये जाऊन, आता सम दिलेलं नाहीये कारण ऑर्डर आयडी आहे, पण जर का तुम्हाला दुसरा कुठला कॉलम सिलेक्ट करून इथे चेंज करायचं असेल तर तुम्ही समराइज वर जाऊन इथे सिलेक्ट करू शकता. आता मला ह्याचं काय बनवायचंय? मला याचं डोनट चार्ट बनवायचं. तर इन्सर्ट मध्ये जाऊन यू कॅन सिलेक्ट दिस, गो टू डोनट चार्ट. ओके, सिमिलर टू हाऊ वी डेकोरेटेड. मला बटन्स नकोयत, हाईड ऑल बटन्स, मला हे नकोय, तर हे गेलं. आता इथे आपण काय लिहिणार? डिस्ट्रीब्युशन ऑफ डिलिव्हरी स्टेटस. डिस्ट्रीब्युशन ऑफ डिलिव्हरी स्टेटस. ठीक आहे, ह्याला बोल्ड करून टाकूयात. मग इथे डेटा लेबल्स नाही आहेत. मला कळत नाहीये की हा पार्ट काय रिप्रेझेंट करतोय, हा पार्ट काय रिप्रेझेंट करतोय. तर आपण डेटा लेबल्स मध्ये जाऊन इथे डेटा कॉलआउट सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे, डेटा कॉलआउटला आपण सिलेक्ट करून बोल्ड करू शकतो. ठीक आहे, तर आपल्याला कळतंय की सर्वात जास्त ऑर्डर्स कुठे? इन ट्रान्झिट मध्ये. 30% कॅन्सल्ड ऑर्डर्स आहेत आणि 34% डिलिव्हर्ड ऑर्डर्स आहेत. आता ह्याला आपण सिलेक्ट करून सॉलिड लाईन करून ब्लॅक करू शकतो. ठीक आहे, तर तसं तुम्ही कलर्स बरोबर आणि हे सगळे डेकोरेशन्स बरोबर खेळू शकता. आता आपले हे 4 ग्राफ झालेले आहेत. याला मी नाव देणार पिवट 4. ठीक आहे, 4 माझे ग्राफ झालेले आहेत आणि हे 4 ग्राफ्स मी कुठे टाकणार आहे? माझ्या डॅशबोर्ड मध्ये. तर मी एक नवीन शीट बनवून घेणार ज्याचं मी नाव देणार आहे डॅशबोर्ड. ठीक आहे, आता इथे मी डॅशबोर्ड बनवणार आहे. तर ही सेक्शन वर मला हेडिंग पाहिजे. तर ह्या सेक्शन मध्ये जाऊन मी काय करणार आहे? व्ह्यू मध्ये जाऊन मी हे ग्रिड लाईन्स वर अनचेक करणार. ठीक आहे, तर सगळी ग्रिड लाईन्स गेलेली आहे आपली. पण ह्या सेक्शन मध्ये
तर लेट मी शो इट अगेन टू यू. मला काय करायचंय, ग्रिड लाईन काढायच्या आधी मला हा सेक्शन मर्ज करायचा आहे. तर होममध्ये जाऊन इथे मी क्लिक करेन, तर हा सेक्शन मर्ज होऊन जाणार. तर ह्या सेक्शनमध्ये मला हेडिंग द्यायची आहे. सपोज दिस इज Amazon. Amazon सेल्स डेटा डॅशबोर्ड. ठीक आहे. Amazon सेल्स डॅशबोर्ड. मग ह्याची साईज वाढवून टाका. याला बॅकग्राऊंड कलर आपण देऊ शकतो. ठीक आहे. बॅकग्राऊंड कलर द्यायला इथून आपण बॅकग्राऊंड कलर देऊ शकतो. बॅकग्राऊंड कलर ब्लूमध्ये हा ब्लॅक फॉन्ट जास्त चांगला नाही दिसत. तर आपण फॉन्ट चेंज करून व्हाईट करू शकतो. ठीक आहे. आता चांगला दिसतोय. आता मागची ग्रिड लाईन्स काढून टाकूयात. व्ह्यूमध्ये जाऊन ग्रिड लाईन्स काढून टाकूयात. ठीक आहे. आता हे जेवढे तुम्ही ग्राफ्स बनवलेले ना, तेवढे ग्राफ्स तुम्ही इथून कॉपी करून तिथे डॅशबोर्डवर पेस्ट करू शकता. तर मी इथे येणार. इथे मी जरा जागा सोडते बाजूला, कारण मला काहीतरी करायचंय तिथे. ठीक आहे. पहिला ग्राफ मी कॉपी केला, पेस्ट केला. दुसरा ग्राफ इथे येऊन आपण पेस्ट करूयात. तिसरा ग्राफ आपण इथून कॉपी करूया. कॉपी Ctrl+C आणि Ctrl+V करते हा मी. तुम्ही नॉर्मल राईट क्लिक करून कॉपी पेस्ट ही करू शकता. मग इथे मी कॉपी केलं आणि इथे मी पेस्ट केलं. ठीक आहे. आता जर का मी दाखवलं तुम्हाला हे कसं दिसतंय, तर जरा बघा. हे असं काहीतरी दिसतंय आपल्याला. ठीक आहे. आता इथे मला ह्या डॅशबोर्डला इंटरॅक्टिव्ह बनवायचंय. ठीक आहे. या डॅशबोर्डला मला इंटरॅक्टिव्ह बनवायचंय. तर आपण आपल्या डॅशबोर्डला इंटरॅक्टिव्ह कसं बनवू शकतो ते आपण बघूयात. इंटरॅक्टिव्ह म्हणजे मी काहीतरी क्लिक केलं ना, तर हे व्हॅल्यूज चेंज व्हायला पाहिजेत. तर ते इंटरॅक्टिव्ह बनवायला आपण काय करू शकतो, आपण इथे स्लाइसर म्हणून काय टाकू शकतो. तर मला एक स्लाइसर पाहिजे रिजनचा. ठीक आहे. एक रिजनचा स्लाइसर पाहिजे मला. म्हणजे जेव्हा मी रिजन सिलेक्ट करेन, तेव्हा हे व्हॅल्यूज चेंज व्हायला पाहिजे. मग अजून एक मला सपोज स्लाइसर पाहिजे. इन्सर्ट. मग स्लाइसर ऍड करताना मेक शुअर यू आर सिलेक्टिंग अ ग्राफ. ठीक आहे. नाहीतर ते स्लाइसर काम करणार नाही. तर अजून एक आपण स्लाइसर टाकूयात, सपोज डिलिव्हरी स्टेटसचा. ठीक आहे. हा स्लाइसर आलेला आहे इथे. आपण इथे टाकूयात ह्याला आणि जरा चांगला दिसायला पाहिजे. अजून एक स्लाइसर टाकूयात. ठीक आहे. तर स्लाइसर टाकायला आधी ग्राफ सिलेक्ट करा, नंतर इन्सर्टवर, नंतर स्लाइसरवर आणि नंतर सपोज आय टेक पेमेंट मेथड ॲज अ स्लाइसर. ठीक आहे. तर 3 स्लाइसर्स आलेत माझ्याकडे. पण आता बघा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? मी हा स्लाइसर सिलेक्ट केला. एकच ग्राफ चेंज होतोय. ह्याला तुम्ही असा रिमूव्ह करू शकता. मग मी इथे सिलेक्ट केलं, एकच ग्राफ चेंज होतोय. एकच ग्राफ चेंज होतोय. आपल्याला पाहिजे की सगळे ग्राफ चेंज व्हायला पाहिजे. स्लाइसर सिलेक्ट केला ना, तर सगळे ग्राफ चेंज व्हायला पाहिजे. तर ते कसं होणार? इथे राइट क्लिक करायचं. स्लाइसरवर राइट क्लिक करून इथे तुम्हाला रिपोर्ट कनेक्शन्स दिसणार. रिपोर्ट कनेक्शन्समध्ये जेवढे तुम्ही पिव्हट टेबल्स बनवलेले, तुम्ही वेगळ्या-वेगळ्या शीट्समध्ये पिव्हट टेबल बनवलेले ना, तर आपल्याला एस्टॅब्लिश करायला लागेल कनेक्शन बिटवीन ऑल द ग्राफ्स अँड अवर स्लाइसर्स. तर मी बघा सगळे पिव्हट टेबल सिलेक्ट केले. आता सेकंडवर जा. सेकंडवर आपण जाणार रिपोर्ट कनेक्शन्स अँड वी विल सिलेक्ट ऑल द ग्राफ्स. ओके. आणि थर्डवर जाऊन परत राइट क्लिक रिपोर्ट कनेक्शन्स अँड वी विल सिलेक्ट ऑल द ग्राफ्स. तर आपलं कनेक्शन एस्टॅब्लिश झालंय. लेट मी गो टू फुल स्क्रीन मोड. आणि आता आपण बघूयात आपलं डॅशबोर्ड. ठीक आहे. तर असा काहीतरी डॅशबोर्ड आहे आपला. लेट मी सिलेक्ट नॉर्थ. बघा चेंज होतोय. लेट मी सिलेक्ट डिलिव्हर्ड. तर बघा सगळे ग्राफ चेंज होत आहेत.
क्रेडिट सगळे ग्राफ्स चेंज होत आहेत. ह्याला म्हणतात आपण इंटरॅक्टिव्ह डॅशबोर्ड. तर तुम्हाला हा जर प्रॅक्टिस करायचा असेल तर डेटा सेट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. नक्की ट्राय करा. नक्की हा डॅशबोर्ड बनवा. LinkedInवर ह्याचे फोटोज टाका आणि जर का तुम्हाला असाच कंटेंट हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू गाईज.